आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर हसन मुश्रीफांच्या वक्तव्याला शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत पुन्हा राजकारण तापणार, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवे। 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनाचा मान गोगावलेंना मिळावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य करणाऱ्या परिणय फुके यांनी व्यक्त केली दिलगिरी। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, माझ्या वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, फुकेंचं वक्तव्य। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे बाप, आम्ही बाप बदलत नाही, आमचा बाप काढण्याची कुणाला गरज नाही। पण प्रताप सरनाईक यांचं प्रत्युत्तर, परिणय फुकेंच्या वक्तव्यावर सरनाईकांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात परतण्याची तारीख ठरली असावी, सतेज पाटील यांचं वक्तव्य। मुंडेंना कुणीतरी आश्वासन दिलं असेल म्हणून ते बंगला सोडत नसतील, अशी ही प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा। 29 ऑगस्टच्या आंदोलनात जर काही चूक झाली त्याची किंमत मोदींनाही मोजावी लागेल, धाराशिवमधून मनोज जरांगेंचा इशारा। मतदारसंघातील नागरिकांना खुश करण्यासाठी आव्हाडांचं वक्तव्य, आव्हाडांच्या वक्तव्याचं खंडन करतो, निषेध करतो। सुजय विखेंची टीका, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, या आव्हाडांच्या वक्तव्याचा केला निषेध। नांदगावकरांसोबत राज ठाकरेंच्या भेटी संदर्भात बोलणं झालं होतं, 6 तारखेला मुंबईतच असल्यानं राज ठाकरेंची भेट होईल, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। गोट्या गीतेचा नवा कारनामा समोर, ईव्हीएम मशीनवर मतदान करताना लाईव्ह व्हिडिओ काढला, गोट्यासह त्याच्या अनेक मित्रांचे व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओवर डीएम द बॉस असा उल्लेख, मतदान केंद्रात मोबाईल बंदी असतानाही व्हिडिओ काढला कसा, सवाल उपस्थित।